गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज पोपटी बनवणार आहोत. तर हा आपल्या चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे. गावठी प्रकारे कशी पोपटी बनवतात ते तुम्हाला आज आम्ही पूर्ण दाखवणार आहोत. काय काय सामग्री कशी बनवणार सगळं तुम्हाला दाखवणार आहोत. त्यात आपण पूर्ण सामग्री टाकणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तुरीच्या शेंगा तोडायला जाणार आहोत. ह्या तुरीच्या शेंगा आहेत, ह्या आपण पोपटीसाठी वापरणार आहोत. आणि जे तुरीच्या शेंगा तोडतोय. लय आलशी आहे तो, पण तोडायला लागलाय. जबरदस्ती त्याला तोडायला लावल्यात. आवाज ठेव मला थोडा. हा, एवढा काम नाही करत. आणि हा आमचा काकरू, हा मेन आमचा गाईड आहे. गाईड याच्या हातात बघा तुरीच्या शेंगा किती आहे त्याने तोडलेल म्हणजे आमच्या गावाला बोलले खुडलेल असं सांगतात. तोडलेल ही शहराची भाषा आमची. बाबू तुझं नाव सांग रे. हरदीप. हरदीप नाव आहे बाबूचा. आमच्या तुरी तोडतोय बघा. त्याच्या हातात घमेला आहे. घमेला तुमच्याकडे काय सांगतात करा आणि कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे काय सांगतात घमेल्याला. बघा तुरीच्या शेंगा किती तोडल्यात. असा तोडतो तो. हात कर रे इकडे. बाक्या तर नाव सांग रे. बाक्या तुझा. बाक्या. तुमच्याकडे काय आमच्याकडे तर नाव सांगतात. आमच्याकडं तुमच्याकडे काय सांगतात तर कमेंटमध्ये सांगा काय सांगतात. इकडं तोडून झाल्या शेंगा. आता तोडतो पटापट. अजून तुम्हाला दाखवतो आमच्याकडं उडीद म्हणजे डाळ. त्याची उडदाची डाळ तुम्ही खाता. आमच्याकडे शेतात लावतात बघा कशी. हे बघा ते शेंगा बघा. हे बघा शेंगा. हा डोंगरावरती गाव बसलेला आहे. तिकडे डोंगरावर गाव बसलेलं आहे. तिकडे पण आमची शेतं आहेत. तिकडं आमची वाडी लावलेला आहे. तिकडे आम्ही नंतर जाणार. पहिला आज आम्ही पोपटी करून खाणार आहे. तुम्हाला दाखवू कशी पोपटी शेंगांची बनवतात ती. तिकडे पण शेंगा आहेत. आता हळूहळू तोडत तिकडे जाऊ. मित्रांनो आता आपण शेंगा खुडत होतो. ते खजरीचा आणि आम्ही का म्हणत होतो रिस्क आहे. हे बघा आमच्या गावाकडे खूप मोठे मोठे साप असतात. बघा कसं काच सोडून गेलाय मित्रांनो. बघा साप. म्हणून व्हिडिओमध्ये म्हणत तुरीच्या आणि वालाच्या या शेंगा तोडायला आम्हाला आधीचे कॅमेरामॅन घेऊन येणार त्यांना. नक्कीच तुम्ही पण या एकदा विजिट करा आमच्या इकडे. कमेंटमध्ये सांगा. आमच्या इथे वाळाच्या शेंगा बोलतात. तुमच्या इथे काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. वाळाच्या आणि तुरीच्या आम्ही शेंगा टाकणार आहोत पोपटीमध्ये. आणि वरव्याच्या शेंगा टाकणार आहोत. तर मित्रांनो आता आपण जात आहोत आमच्या इकडे ते बुराडा तोडायला. पोपटी मेन फ्लेवर, गावठी फ्लेवर बुराडा. आमच्या इथे गावाकडे बुराडा म्हणतात त्याला. हे बघा कसे असतात. तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा. तुमच्या इकडे बुराडाला काय म्हणतात ते सांगा कमेंट करून नक्की. हे बघा आपण शेंगा तोडून आलो आहोत. आणि हे बघा ही सगळी आपण सामग्री जमा केलेली आहे. अंडी, वरव्याच्या शेंगा, हरभरे, तुरीच्या शेंगा, बुराडा आणि हा मेन मडका. तर आता आणि चिकन राहिलेलं आहे. आता चिकन पण आपण तोडून घेऊया आणि टाकूया. तर मित्रांनो आता आपण हे चिकन आहे त्याच्यात आपण मसाले मिक्स करूया. मॅरिनेट आधी टाकलाय घरचा साधा मसाला. आम्हाला पण दाखव ना जरा. आणि आमचे मित्र सामग्री करणारे भाऊ. आता टाकूया आपण त्याच्यात मीठ. हे ना पिस्तूल त्याचप्रमाणे बस ना मीठ. का टाकू अजून. बरोबर. गरम मसाला आणा ना. आण रे गरम मसाला काय ना. आता त्याच्यात थोडीशी हळद. वर्षीच सांगितले नाही ते.
पहिला दाखवलास ना चिकन. झाला. मीठ मसाला हळद झाले. गरम मसाला, चिकन मसाला टाकूया त्याच्यात. चिकन मसाला बाबा हा टाकत आहे. त्यात आपण चिकन मसाला, नाही पुडी गरम मसाला बाबू. तर हे आपलं चिकन पूर्णपणे मॅरिनेट करून मॅरिनेट. आता मसाले टाकून आता त्याला थोडा मॅरिनेट व्हायला ठेवूया आपण. कशात बनवायचे आहेत ते तुम्हाला आता आपण जाऊया मटक्याकडे. आणि हे आपला स्पेशल मटका. दाखव पिशा पट्टाना काय रे. हा आपण पूर्ण मटका तयार केलेला आहे. त्यावर थोडा आपण चिकन लेपलेला आहे. ह्यो आमचा लिपी आहे. आणि हा आपला लिपी आहे. लिपणारा महाराज. खायला असतं. चल झाला ना. काय आमच्याकडे याला बुंधाला पण सांगा. आता आपण सगळ्या शेंगा आहेत त्या आपण मिक्स करून घेऊया आणि मटक्यात थर लावूया. त्यात तुरीच्या, वाळाच्या, हरभरे कमी पडतील वाटते शेंगा. टाकून झालेले आहेत. आता आपण त्याच्यात शेंगांचे थर लावूया. एवढे टाकले मी परत दे बरोबर ना. पुराठा दे. या काड्या मोठ्या नको दे. वल्लत नाही ना. कौलान रे. चिकन धर राहता खाल टाक. टाक तू. टाक 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 ते निघाल भजून चल नाही का. आता आपण त्यात चिकन टाकूया सगळीकडे पूर्ण मॅरिनेट झालेलं. चिकन बटाटा चिकन बटाटा चिकन, बटाटे आणि त्यानंतर अंडी. काय पान नको. पॅक करून झाले. आता पूर्ण पॅक करूया चिकलाने. बरोबर कसा वाटला आयडिया. बरे याला बोलतात मटका हंडी. मटका पोपजी पोपटी. महाराज मॅन एवढे आहे. आता आम्ही फॅमिली सगळे चाललो आहोत हंडी खायला. हंडी खायला नाही. मडका ठेवून झालेला आहे. चूल बनवून झालेली आहे. तर चारी बाजून आपण काटा सांभाळा. लाकडं लावूया. आपण चलो काले वाजवा रे. झाले. तर आपल्या साधारण 15 ते 20 मिनिट लागतील ना. हो अर्धा तास लागेल. अर्धा ते पाऊस तर आपल्याला तास लागेल ना मामा. सगळं आपली आतली सामग्री सगळं अर्धा तास लागेल. तर आपण भेटूया अर्ध्या तासानंतर. डायरेक्ट तुम्हाला रेसिपी कोण पेटला पाहिजे मी. दाखवतो. तयार झालेली आहे अशा प्रकारे. आपण त्याला बाजूला काढूया आणि तुम्हाला दाखवतो कशी तयार झालेले सगळे सामग्री शिजलेली असेल. कसा आहे होती वापसाचा. मित्रांनो अरे थंडा ना. आता आपण बघूया अंडी कशी झालेली आहे एकदम.
हे आमचे दादा आहेत, आमचे भाऊ, हे आमचे मामा. हो, मामाला तामान थंडा. अजून एक मामा यायचे आहेत, त्यांची वाट बघत आहोत आम्ही. आणि आता आपण बघूया अंडा शिजलेला आहे की नाही. आपण टाकलेलं होतं अंड मला काय आणि हे शिजलेलं आहे खूप. एकदम छान छान. खूप मस्त लागत आहे. हा, हा. बाबू खाऊन दाखव, पोपटी दाखव खाऊन कशी झाली आहे. लई फास्ट. टेस्ट आलाय का. इकडे दे थंडा जरा मला. आपण थंडा पण आणलेला आहे. भन्नाट रेसिपी होती फुल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.